लिहिल्या ती यहुदासाठी लिहिलेलं नाही. जो यहुदा इस्करियोत 30 शिक्क्याला येशूला विकून फाशी घेऊन मेला, त्याच्यासाठी बोलत नाही पेत्र तिथे. योहानासाठी येशू बोलत आहे की मी येईपर्यंत, मी दुसऱ्यांदा जेव्हा येईल तेव्हा माझा शिष्य राहावं. तसं आज परमेश्वर बोलून बघत आहे की माझे शिष्य राहावं इथं. माझ्या शिष्यांचं नाव निशाण मिटला जाऊ नाही. मी दुसऱ्यांदा जेव्हा येईल माझे शिष्य राहावं आणि मी त्यांना बघावं. कारण आपल्यामध्ये प्रेम असेल तर आपण राहणार, टिकणार. जर आपल्यापर्यंत प्रेम नसेल, नीतिसूत्र मध्ये दिले, जो सारखा त्याच्यामध्ये प्रेम नाही त्याचे हाड असतात. जो सारखा कडूपणा असतो तो सारखा दवाखान्याच्या चक्र. नीतिसूत्रामध्ये दिलेला आहे बघा, जो त्याच्या तोंडात सारखी किरकिर आहे ना, आणि किरकिरपणा आहे, सारखं चुकीच्या गोष्टी आहेत, त्याचे हाड झिजतात म्हटलं. तुम्ही विचार करा, हाड झिजायचे. तोंडात गोडपणा आहे का? तोंडात आदर आहे का? तोंडामध्ये नम्रता आहे का? सारखं तोंड फाटलेलंच 12 महिने म्हणाला. सारखं कडूपणा, सारखं निंदा, सारखं शिवी घाळे, सारखं रागीटपणा, तर तुझे हाड